आहे साहिल आहे आणि श्रेयस आहे. हाय कर मित्रांनो पाणी नाही डॅमला आम्ही आलोय किल्ल्यावरती. हा आपला मानाचा बघवा. जय श्रीराम जय गोमाता. मी आपल्या सगळ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत करतो. आज आम्ही चाललोय कडवंडे डॅम वरती आणि मी आहे साहिल आहे आणि श्रेयस आहे. हाय कर आता आहोत उकटारला. उकटारचं नवीन मंदिर बनत आहे तुम्ही बघू शकता. आणि जी श्रींची मूर्ती आहे ती ह्या देवळात आहे. ते नवीन देऊळ बनत आहे तिकडे. चला डॅम वरती भेटूया. मित्रांनो बघू शकता ढग वरती आहे आणि पाऊस पण आलाय आणि आम्ही आत्ता असा डॅम वरती पोहोचलोय. म्हणजे काय बोलू शकता तुम्ही. आम्ही डॅम वरती आत्ता पोहोचलोय आणि हा वरून येतोय. आणि डॅम बघा तुम्ही कसा आहे. खूप छान व्ह्यू आहे इथे. ही तसं तिकडे जाऊ शकता. ते तिथे माणसं तिथून खाली उतरतात. पावसाळा तर करायचा का आता. तिकडे जायला आहे का मित्रांनो. पाणीच नाही डॅमला. तर तिथे दरवाजा तिथे दाखवली तोच बस. काय पाणी नाही. मूड ऑफ झाला सगळा. चला आता परतीचा प्रवास. आता कुठला परतीचा प्रवास तुम्हाला 5 मिनिटाचा प्रवास आहे. 2 मिनिटात घरी 3 मिनिटाच्या बाहेर. जेवला नाही अजून. मी बाबा जेवून वगैरे. दादा जेवलाच काय बघ. दादा आम्ही जेवलेलो. व्ह्यू इथं चांगला आहे. ढग बिग आलेत. पाऊस एकदम रिमझिम पडतोय मध्ये जातोय. काय विषय पावसाला काय समजत नाही. डॅम तरी भरायला पाहिजे होता. मूड ऑफ झाला पूर्ण. डॅम काय नाही. तुम्हाला कोणत्या चिपळूणचे स्पॉट माहिती असतील तर जरा कमेंट करून सांगा. नाही ते पण आम्ही फिरायला जाऊ. काजूची झाड. काजू येऊन लागून गेले पण. ही ऑफ रोडिंग नुसती. त्यामुळे रस्ता चांगला करा. आणि हे झाड कोणतं आहे तुम्ही कमेंट करून सांगा. काटेरी झाड आहे ते. हे बघा ह्याचं नाव मी पण विसरलो. कॅक्टस नाही. कॅक्टस नाही आणि रस्ते. ही इथं ऑफ रोडिंग परत पियाला वापरत. बघ इथं पोहू शकतो. आजीबाई नागरनं घेऊन कुठं जाते काय माहिती. आणि आम्ही गणपती तिथे येणार आहोत पोहायला. मी तर बाबा छोटूसा धक्क्यात पोहीन. हा मोठा उड्या मारणार आहे. बघू आता गणपती झाल्यावर तर आम्ही उड्या मारतो. कोळकत धक्क्यावरून किल्ल्यावरती आपली कमानी मस्त मानाने आपला भगवा फडकतोय. तर चला डायरेक्ट किल्ल्यावरती भेटूया. मित्रांनो आम्ही आलोय किल्ल्यावरती. आणि हे इथं वाहनतळ आहे. तिथं आम्ही गाडी पार्क केली. तिथं कचरा टाकायचा ती कुंडी आहे. आणि पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही. ते तिथे नागरणी वगैरे करतात ना, पेरणी वगैरे तिथे माझा हात हा बोट दिसते या नदीच्या त्या साईडला तिथे. आणि मग तसे ते लाल मातीचे नागरणी वगैरे केलेत ना
ते मस्त आहे की दिसतंय बघ किती छान. हे चौकोनी लाल 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 लाल. आणि ही आपली वाशिष्ठी नदी. तिकडे गेले बोटी त्या वाळू काढायला गेल्यात. ती वाळू सप्लाय करतात तिथं. इथे आहे खाली मस्त पैकी व्ह्यू किती आणि हवा खूप सुटले. तर आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये. आणि हे किल्ल्यावरती आलोय तर बघूया कसं काय आहे ते. तो आला शेष. मी पण एकदाच आलो होतो मित्र तेवढं. हे चढून पायऱ्या नाही वाटतं. इथं खाली तर पोरं खेळत आहेत. किती इथे गावाला ना खूप मजा आहे. इथं पोरं खेळत आहेत आणि इथं त्याची माहिती दिली आहे गोविंदगडाबद्दल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. पाहू शकता गडावरती पाण्याचे टाक. आता पाणी सुकले, पाऊस येईल तेव्हा हे भरून जाईल पूर्ण. आणि हे तोफा किती छान प्रकारे तोफा आहे. आणि पोरं इकडे क्रिकेट खेळतात. ही गावाकडची मजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 तोफा आहेत. खूप छान तोफा अशा सजून ठेवल्या. म्हणजे पहिल्या अशा विखरलेल्या होत्या. आता इथे एक हे बांधून तोफा तशा ठेवल्यात त्याने. पहिली बांधकाम तोफ कशी बनवलेली आहे ती तुम्ही बघू शकता. म्हणजे बघून घ्या तुम्ही कुठल्या पद्धतीने हे तोफ बनवलेली आहे. आत्ता हे सगळं लाईनीत लावून ठेवलं आहे. असं पहिल्या अशा नव्हत्या. पहिल्या वेगवेगळ्या अशा ठिकाणी लावलेल्या होत्या. म्हणजे तिकडे अशा ठेवलेल्या होत्या. त्या आत्ता अशा हे ठेवल्या आहेत. आणि सायराज होता बघा तोफ उचलायची प्रयत्न करतोय. हा उचलला. किती हलकी आहे की जड आहे ना. पोरांची खूप मजा आहे इकडे. की गावाकडची हीच मजा जी तसं मस्त पोरं खेळतात गडाबिडावरती. खूप छान प्रकारे. आणि इथं पण इकडून पण व्ह्यू बघू शकता. पाठीमागचा ह्या साईडला कोणता आहे, इकडे कोणता आहे. आणि तिकडे एक देऊळ आहे. ते आपण देवळात जाऊया. आणि आपण इकडूनच आधी व्ह्यू बघूया. व्ह्यू बघू शकता. हा आपला लंडन ब्रिज कालुसता तिकडे. आणि ही इथे ज्योत लावण्यासाठी हे तयार करून ठेवले. इकडे पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. किती छान असा व्ह्यू. खूप ती मजरे काशी.
रेडजाई देवी आहे आणि 1927 शुक्रवार दिनांक जी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तुम्ही बघू शकता. खूप असं छान असं हे हा आपला मानाचा भगवा जो फडकतोय तो बघा मस्त पैकी. आहा आपल्या कॅमेरा चालू केल्या होती ना तो पण फडकायला लागला बघ थोडा थोडा हवा सुटली बघ. अरे तो अडकलाय वाटत. हा अशा 2 तोफा आहेत बाहेरची नाही आणि ह्याच्या आतमध्ये काय दिसत नाही आहे मला पण नाही दिसत. हो केवढी मोठीच्या मोठी आहे. हा ही जराशी तुटली वाटत पण ते बघ इथून लावत होते ना ह्या होलातून इथून ते मशाल पेटून आग लावायचे आणि इथून धूप आणि ते तिकडं म्हणजे भारी ना. या आतून काहीच दिसत नाही रे काहीच दिसत नाही. इथून एक आहे की आता चांगला व्ह्यू दिसतोय बघायला.